भाजपनं माझ्याशी कुठलाही संपर्क केलेला नाही, विवेक कोल्हेंनी हे स्पष्ट केलंय। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पैशांचा वापर झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। नाशिक शिक्षक मतदारसंघातून विवेक कोल्हे हे अपक्ष उभे राहिलेत। शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आपल्या सोबत आहेत। भाजपकडून काही भूमिका आली का तुमच्या, कारण तुम्ही अपक्ष उभे राहिलात? नाही, आता ती वेळ गेलेली आहे। अपक्ष उमेदवारी केलेली आहे, माघारीचाही वेळ संपलेली आहे। आता निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं तो प्रश्न आता उद्भवत नाही। सर्वपक्षीय संबंध असल्या कारणास्तव सगळ्यांचीच मदत या निमित्ताने मला लाभते आहे। पक्षाकडून काही तुम्हाला बोलले गेलं किंवा काही संपर्क झाला? नाही, माझ्याशी तरी नाही झाला। माझ्याशी तरी पक्षाचा कुठल्याही नेत्याचा माझ्याशी संपर्क झालेला नाही। विजयाची पूर्ण खात्री वाटते? निश्चितपणाने ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे, उमेदवाराला आधी कळतं की ज्या वेळेस ह्या मतदारसंघात देखील काही प्रमाणात दडपशाही आहे आणि म्हणून त्यामध्ये लोक उघड जरी बोलत नसली तरी खाजगीत मला निरोप देतात। अनेक लोक जरी इतर उमेदवारांबरोबर दिसत असले तरी त्यांना वाटतं हा युवा सहकारी आपले प्रश्न सोडवल, म्हणून मला 5ही जिल्ह्यातून अगदी ज्यांची माझी ओळख नसताना सुद्धा फोन करून मला त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर करता आहे आणि मला खात्री आहे याच पद्धतीने चाललं तर येत्या काही दिवसामध्ये निश्चितपणाने चांगल्या मताधिक्याने, नुसतं विजय नाही तर चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी माझा विजय होईल। कॅमेरा मित्र म्हणतात मराठी अहमदनगर।